भाऊराव वाघमारे बाबा यांच्या जलदान विधीनिमित्तानं आपण सर्वजण वाघमारे परिवारात या ठिकाणी उपस्थित आहोत। तथागत सम्यक संबुद्धांनी जो महान असा उपदेश मानवी जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी दिलेला आहे, तो उपदेश आपण सर्वांनी तथागतांचे अनुयायी म्हणून आपण वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तथागतांनी शिकवलेला सद्धम्म हा सर्वांसाठी आहे। विशेषतः जे लोक जिवंत आहेत त्या लोकांच्या हिताचा आहे, त्या लोकांच्या मांगल्याचा हा सद्धम्म आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी जिवंत लोकांच्या कल्याणासाठी का म्हटलं असेल? कारण मेलेल्या शरीरामध्ये चेतना नसते। म्हणजे एखादा व्यक्ती मेल्यानंतर तो त्याच्या मर्जीनुसार कुठलंही काम करू शकत नाही। त्याला हात उचलता येणार नाही, त्याला पाय उचलता येणार नाही, त्याला पाणी पिता येणार नाही, त्याला भोजन करता येणार नाही, त्याला कुठलंच काम करता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये चेतना नाही आहे। पण जिवंत माणसामध्ये चेतना असते आणि ही चेतनाच माणसाला सुखाकडे किंवा दुःखाकडे घेऊन जात असते। मग आम्ही वारंवार आमच्या मनाचं निरीक्षण करून आमच्यामध्ये त्या चेतनेचा विकास करून ती चेतना आमची धम्म मार्गाकडे लावण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे। तेव्हाच तुम्ही आम्ही सर्वजण सुखी होऊ। आम्ही मेलेल्या माणसाला वाट लावत असताना, त्याला शेवटचा निरोप देत असताना, तो जाणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी सांगून जात आहे। लहान असो, मोठा असो, कोणी असो, कुठल्याही जाती धर्मातला तो गेलेला व्यक्ती असो, तो जात असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक निरोप देऊन जात आहे। कोणता निरोप देत असेल बरं का? तो काही न बोलता, काही न म्हणता, काही न लिहिता, कोणासोबतही एक शब्दाची चर्चा न करता तो एक मात्र निरोप आपल्याला 100% देऊन जातोय जगातल्या प्रत्येक माणसाला, तिथे असलेल्या माणसाला किंवा त्याच्या संपूर्ण नातेवाईकांना। त्याचा निरोप हाच असतो की आज मी जातोय, उद्या तुला सुद्धा यायचं आहे। आज मी जातोय, उद्या तुला सुद्धा यायचं आहे। म्हणून आम्ही प्रत्येकाने हा विचार वारंवार केला पाहिजे की जाण्याच्या अगोदर या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की जो चिरकाळ टिकणार आहे, हजारो करोडो वर्षापर्यंत तो जिवंत राहणार आहे, असा कोणीच नाहीये। मग असं आयुष्य आम्ही जगत असताना आमच्या मनाला आम्ही वारंवार प्रश्न विचारले पाहिजे की मी सुखी का होत नाही, मी समाधानी का होत नाही, मी आरोग्यदायी का होत नाही, किंवा माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण का होत नाहीत। हा प्रश्न तुम्ही आम्ही प्रत्येका वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जेव्हा आम्ही अशा स्वरूपातले प्रश्न आमच्या मनाला विचारू किंवा स्वतःला विचारू, तेव्हाच तर आम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर सापडतील। जेव्हा आपण आपल्या मनाला असे प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा आम्हाला सापडतील, तेव्हाच कुठे आमच्या जीवनाचं साधर्म्य आम्हाला लक्षात येईल। आणि हे साधर्म्य टिकवण्यासाठी किंवा जीवनामध्ये परिपूर्णता अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्हाला धडपड करायची आहे। एक लक्षात घ्या, वारंवार एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे। आपण म्हणतो ना की एका प्रवचनामध्ये तुम्ही सुखी होणार नाही, एका वंदनेमध्ये तुम्ही काय आनंद होणार नाही, आणि एका वंदनेमध्ये तुम्ही काय बुद्धिस्ट होणार नाही। म्हणून आम्ही वारंवार मिळेल त्या प्रसंगी घरामध्ये, दारामध्ये किंवा कुठेही कार्यक्रमाला गेलो ना, तर नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे। साऱ्यात मोठी घोडचूक आमच्या लोकांची अशी आहे, आमचे लोक ऐकतच नाहीत। बनते लोक रात्रभर बिचारे अभ्यास करतात आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। 2-4 लोक असतात बिचारे, ते मन लावून ऐकतात, बाकीच्यांना काही घेणं देणं नाही, बाकीच्यांना काही घेणं देणं नाही। म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आम्ही चांगल्या पद्धतीने ऐकू तेव्हा आम्हाला समजेल, आणि समजलेलं आम्ही आचरणात आणू तेव्हा आमचं कल्याण होईल ना। अन्यथा आमचं कल्याण होईल का? अजिबात नाही। वेळ होऊ द्या, कधी अर्धा तास उशीर होईल, कधी 2 तास उशीर होतील, कधी 3 तास उशीर होतील, याच्या पुढे काय होणार आहे? आजचं जेवण थोडंसं उशिरा करूया, पण या उद्देशाने आम्ही बसलो पाहिजे की आम्ही हे कार्यक्रम का करतोय, या कार्यक्रमाचा अर्थ काय, किंवा या कार्यक्रमाला आम्ही हजेरी का लावली? वाघमारे परिवार आमचे नातेवाईक होते म्हणून आम्ही आलो का? वाघमारे परिवारानं आम्हाला बोलवलं म्हणून आलो का? वाघमारे परिवारातले आम्ही भाऊ बंधकी म्हणून आलो का? नाही। साऱ्यात महत्वाची गोष्ट इथे एकच आहे की आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन बाबा ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होते, आता इथला असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी बाबाला जाण्याच्या अगोदर
एक ना एक दिवस कोणी ना कोणीतरी पाहिलं असेल. आहे का असं कोणी की बाबा ज्यांच्या संपर्कात नाहीत? असं कोणीच नाही ना. कधी ना कधीतरी तुम्ही पाहिलं असेल, कधी ना कधीतरी तुम्ही त्यांना बोलले असाल. वाघमारे परिवार गेल्या अनेक वर्षापासून पूजनीय भिक्खू संघाच्या सेवेमध्ये आहे. वाघमारे परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान आहे. वाघमारे परिवाराच्या वतीनं ते अनेक ठिकाणी आम्हाला पाठवतात की भंतेजी इथे जा, तिथे प्रवचन द्या, इथलं कार्यक्रम अटेंड करा, तिथे लोकांना प्रवचन द्या. तर या माध्यमातून वाघमारे परिवाराच्या वतीनं ती सेवा चालू आहे. धम्मसेवेमध्ये अनेक वेळेस बाबांसोबत आमच्याही भेटी झाल्या असतील, तुमच्याही भेटी झाल्या असतील. प्रत्येक माणूस आमच्यासोबत एक सेकंद जरी भेटला ना, बारकाईनं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही काही लोक आमच्यासोबत 20-20 वर्ष राहतात, काही काही लोक आमच्यासोबत 50-50 वर्ष राहतात. पण 50 वर्षाच्या आणि त्या 20 वर्षाच्या सहवासामध्ये आम्ही त्या माणसातला चांगुलपणा शोधतच नाही. आम्ही त्या माणसातल्या वाईट गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो. हा वाईट कसं बोलतो, हा वाईट कसं चालतो, याचे वाईट कशा पद्धतीने शब्द निघतात, याचं वाईट कोणत्या कृत्य आहेत, आम्ही फक्त वाईट शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग वाईट शोधणाऱ्या माणसाला चांगलं काय सापडणार आहे? वाईट शोधणाऱ्या माणसाला काही चांगलं सापडणार आहे का? नाही. उकिरड्या माहिती आहे तुम्हाला? उकिरड्यावर तुम्ही गेलात तर उकिरड्याला काय सोनं सापडते का तुम्हाला? चांदी सापडते का? काय सापडते उकिरड्यामध्ये? कचरा. उकिरड्यामध्ये कचरा सापडते. आणि म्हणून मेलेल्या माणसाच्या स्मृती जागृत करत असताना, त्या स्मृतीमध्ये रममान होत असताना जिवंत माणसाने आपल्या डोक्यातला केर कचरा काढला पाहिजे. हे लय भरलेला आहे याच्यात. हे दिसते बरोबर तर चांगलं, पण याच्यात काय काय न दिसणारा कचरा आहे. रस्त्यावरचा कचरा वेगळा आहे, घरातला कचरा वेगळा आहे. पण याच्यामध्ये एवढा कचरा भरलेला आहे. आणि याच्यातला कचरा काय साधा सुद्धा आहे का? अजिबात नाही माय मावल्यांनो. यातला कचरा 20 वर्षाचा आहे, यातला कचरा 30 वर्षाचा आहे, यातला कचरा 50 वर्षाचा आहे, आणि यातला कचरा जन्म घेतला तेव्हापासूनचा आहे. आणि तो कचरा काही काही लोकांचा मरेपर्यंत निघत नाही हो, मरेपर्यंत निघत नाही. आणि म्हणून माणसाने माणसासोबत माणसासारखं राहत असताना जिवंत माणसाची कदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिवंत माणसाची कदर करा. ज्याला ज्याला बौद्ध उपासक म्हणून जीवन जगायचं आहे त्यांनी जवळच्या लोकांची कदर करा. बायकोची कदर करा, पतीची कदर करा, लेकरांची कदर करा, भावाची कदर करा, नातलगाची कदर करा. कारण एकमेकांची कदर केल्यानंतर एकमेकांप्रती जी काही सहानुभूती आमच्या मनात निर्माण होते, ती सहानुभूती आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये माणूस म्हणून जगवते. माणूस म्हणून जगवते. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक आणि ही बडबड करणारी जीवा मिळाली म्हणजे माणूस म्हणून नाही जन्माला आले तुम्ही. माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाला बौद्ध धम्माच्या सिद्धांतानुसार जगायचं असते. आणि बौद्ध धम्माचा सिद्धांत एवढीच तुम्हाला आम्हाला शिकवण देते की जिवंत माणसाने जीवन जगत असताना मी मेल्यानंतर जिवंत राहिलो पाहिजे, यासाठी जीवन जगलं पाहिजे. किती सोपा सिद्धांत आहे बरं. आता जे जे लोक हा विचार करतील ते बिचारे लोक जिवंत असताना माणसं जोडतील ना. आणि ज्या ज्या बिचाऱ्यांच्या डोक्यात हा विचार येणार नाही, एक दिन तो जाना है. बऱ्याच लोकांसोबत आम्ही चर्चा करताना आम्ही म्हणतो, काय आई बरं आहे का, काय ताई बरं आहे का, काय बाबा बरं आहे का, काय दादा बरं आहे का, काय नाही भंतीजी तेच रडगाणं आहे, काय नाही भंतीजी तेच रडगाणं आहे. बरेच लोक सुज्ञ समजदार लोक सुशिक्षित लोक असं म्हणतात, काय नाही भंतीजी तेच रडगाणं आहे. रडगाणं सर्वांचं सारखंच आहे. पण ज्यांना ज्यांना रडगाणं समजलं ना, त्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे चांगले प्रयत्न करून त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्याच आयुष्यामध्ये रडगाणं आहे का? नाही ना. तुमच्याच आयुष्यामध्ये दुःख आहेत का? नाही ना. या जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जिवंत माणसाला दुःख आहेत. दुःखाच्या परिकल्पना वेगवेगळ्या असतील. कोणाला संपत्तीचं दुःख असेल, कोणाला लेकराबाळाचं दुःख असेल, कोणाला आणि कुठल्या कुठल्या गोष्टीचं दुःख असेल. पण दुःख हे चिटकलेलं आहे का नाही? आहे. आणि दुःख काही याच 21व्या शतकातच आहे का? नाही. तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा अस्तित्वात होते तेव्हापासून दुःखी लोक आहेत. तुमच्यापेक्षा करोडो रुपये असलेले लोक होते. अनाथपिंडक, विशाखा, जीवक,
प्रसेनजीत, बिंबिसार हे मोठमोठे लोक तुमच्यापेक्षा जास्त दुःखी असलेले लोक होते. पण या दुःखी लोकांनी त्यांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी काही गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवण्याचा वारंवार प्रयत्न केला, तेव्हा ते लोक सुखी झाले. एक महत्वाचं लक्षात घ्या, पैशाने इथे कोणी सुखी होणार नाहीये. मोठाच्या मोठा बंगला बांधला म्हणून कोणी सुखी होणार नाहीये. गळ्यातल्या सोन्या नाण्यानं कोणी सुखी होणार नाहीये. माणूस सुखी कशाने होणार आहे? माणूस सुखी फक्त एकाच गोष्टीनं होणार आहे की तुम्ही स्वतः प्रयत्न काय करू लागलेत. सगळं तुमच्याकडे आहे, पण ते संत म्हणतात ना, तुझं आहे तुझ पासी परी तू जागा भुललासी. तुझं आहे तुझ पासी परी तू जागा भुललासी. आम्हाला समजूत नाही लागलं का आमच्याजवळ काय? आमच्याजवळ जे आहे ते आम्ही चिंतनाच्या द्वारे जास्तीत जास्त आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चिंतनाच्या माध्यमातून, कायाची वाचा आणि मनाच्या माध्यमातून जे जे आम्ही कुशल कर्म करू तेच कुशल कर्म तुम्हाला आम्हाला सुख देतील, तुम्हाला आम्हाला समाधान देतील. अन्यथा या जगामध्ये कोणीही कुणाला समाधान आणि सुख देणार नाहीये. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या संपणाऱ्या शरीराकडे बघत असताना, या लय पावणाऱ्या शरीराकडे बघत असताना आम्ही ह्या गोष्टी वारंवार शिकल्या पाहिजे की आम्हाला सुद्धा या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण आम्हाला या जगाचा निरोप घेत असताना 2-4 लोक तरी जोडण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आम्ही गेल्यानंतर ते 2च दिवस रडणार नाहीत, 4च दिवस रडणार नाहीत, 1च महिना रडणार नाहीत, तर किमान त्यांनी 1 वर्ष तरी रडावं आमच्या नावान. रडावं म्हणजे काय? आता बोंबा मारत रडणं म्हणजे रडणं म्हणतात का? नाही, त्यांनी आमच्या स्मृत्या काढल्या पाहिजे. नाही हो, बाई गेली बिचारी चांगली होती. नाही हो, माणूस गेला बिचारा चांगला होता, आहे का नाही? म्हणून ह्या गोष्टी आपण वारंवार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिवंत माणसंच माणसाला माणूस जोडू शकतात, मेलेल्या माणसाला काही गरज नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, अशा कार्यक्रमाला जात असताना किंवा कुठेही तुम्ही गेलात, 2 गोष्टीचं आपण निरंतर पालन करावं. 1, वंदना चालू असताना खूप शांत राहावं. 2, प्रवचन ऐकत असताना खूप शांत राहावं. नाही शांत बसता येत असेल तर दुसऱ्या शांत बसलेल्या माणसाला डिस्टर्ब करू नये, पाप कर्म होतात. लक्षात घ्या, जे जे लोक प्रामाणिकपणाने प्रयत्न करू लागलेत ते लोक सुखी होऊ लागलेत. जरी तुमच्याकडे येऊन ते म्हणत नाहीत की आम्ही सुखी झालो, समाधानी झालो, पण त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच ते सुखी आहेत, समाधानी आहेत. आम्ही हजारो लोकांच्या घरी जातो आणि हजारो लोकांच्या घरी गेल्यानंतर आमच्या लक्षात येतं की नाही, खरंच लोक हे सुखी आहेत. संपत्ती कमी आहे पण धम्माचे संस्कार जास्त आहेत. घर साधं सुधच घर आहे पण धम्माचे संस्कार जास्त आहेत. साधं सुधच काम आहे, धम्माचे संस्कार चांगले आहेत, लेकरं चांगले निघू लागलेत, आयुष्य चांगलं सुरळीत सुरू आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बाकी कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे धावण्यापेक्षा, मरमर करण्यापेक्षा जास्तीत जास्त धम्माच्या मार्गाचं काम करा. म्हणजे जेवढं आयुष्य तुम्हाला मिळेल त्या आयुष्याचं तुमचं सोनं होईल. बरेच लोक आम्ही असे पाहतो की आयुष्यभर फक्त पैसाच कमावतात. पैसा लागते किती माणसाला? बायकोचं पोट भरण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी, आई वडिलांचं पोट भरण्यासाठी, लेकराच्या शिक्षणासाठी, लेकराच्या लग्नासाठी आणि स्वतःचं एक घर बांधण्यासाठी. एवढ्याच पैशाच्या मागे लागा. जास्त जास्त पैशाची हाव करणारे लोक सुखी होत नाहीत. या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की जे पैशाच्या बिछाण्यावर झोपतात पण तेही बिचारे सुखी नाहीत. तुम्ही आम्ही बरेच चांगले लोक आहोत, म्हणजे तळ हातावर अन्न आणि तळ हातावर खाणं आमचं सुरू आहे. पण आम्ही या गोष्टीनं मोठे आहोत की आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचं धन दिलेलं आहे. पैशाच्या धनापेक्षा, सोन्याच्या धनापेक्षा हे धम्मधन फार श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या धम्मधनाची आम्ही वारंवार कदर केली पाहिजे. त्या धम्मधनाचं आम्ही जाणीव ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून हे धम्मधन आमच्यापासून दूर जाणार नाही. पैसा गेला तर जाऊ द्या, पुन्हा कमवू. लक्षात घ्या, सोनं मोडलं काय, सोनं गेलं काय, कधी ना कधीतरी पुन्हा परत येईल. पण धम्मधन जर एकदा माणसाच्या हातून गेलं ना, तो मरेपर्यंत धम्मधन त्याला पुन्हा भेटत नाही.
आणि म्हणून वारंवार तुम्ही काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात एक नियम लावा. फक्त एक काम करा, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचे धम्मधनाचे किंवा धम्माचे संस्कार तुम्ही जतन करा. उदाहरणार्थ एक लक्षात घ्या की सकाळी उठल्याबरोबर नवरा बायको ध्यानाला बसले. बघा बरं, सकाळी उठल्याबरोबर घरातले पती पत्नी ध्यानाला बसले, आई वडील ध्यानाला बसले, लेकरं काय करतील? सहज आहे ना. नवरा बायको उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांची सुरू आहे युद्ध. तू असंच केलं, तू तसंच केलं, नामुकच झालं, तमुकच झालं. लेकरांच्या मनावर काय संस्कार पडतील? आहे का नाही? म्हणजे धम्म कसा आहे? धम्म ज्याचा त्याने अनुभवायचा आहे, धम्म ज्याचा त्याने अंगीकारायचा आहे, आणि ज्याचा त्याने अंगीकार केल्यानंतर त्याच्या आचरणाद्वारे जे काही लहरी आणि तरंग किंवा त्याच्या आचरणाद्वारे तो वागतो कसा, जगतो कसा, पाहू लागला कसा, राहू लागला कसा, ध्यानाला कसा बसू लागला, तर हे संस्कार लेकरांच्या मनावरती पडतात. आणि हे संस्कार लेकरांच्या मनावरती पडल्यानंतर तेव्हा लेकरं सुधारतात. बुद्ध काळातले लोक एवढे श्रीमंत होते, पण ते तेवढे श्रीमंत असताना सुद्धा जवळच्या बुद्ध विहारात जात असताना ते लोक आपल्या लहान लहान लेकरांना विहारात घेऊन जायचे. इथं आमचे मोठाले लोकच विहारात जात नाहीत. लेकरा बळायचं काय बापा, आहे ना? हात वर करा बरे, इथले कोण कोण विहारात जाते आम्हाला माहित आहे. आता एवढ्या लोकातून फक्त 4 मावल्यांचे हात वर आले. बघा बरं, कशी परिस्थिती आहे आमची. बुद्ध काळातल्या बुद्ध विहारांची जागा किती असायची? 50 एकर, 100 एकर. आणि एवढ्या मोठमोठ्या जागेवरती मॉनेस्ट्री असायच्यात. 1-1 लाख भिक्खू राहायचे एका एका ठिकाणी, आणि एका लाख भिक्खूंचं एकच उपासक भोजनदान द्यायचं, एकच उपासिका भोजनदान द्यायची, आहे का नाही? आणि म्हणून ते धम्म मार्गावर आलेत ना, आणि त्या लोकांचं कल्याण झालं. विहारात जाताना नवरा बायको, लेकर, सासू, नातवंड सगळे विहारात जायचे. आम्ही विहारात बोललो तर साहेब गेले, मला काम आहे. अरे ताई गेल्या, साहेबाला म्हटलं, साहेब म्हणते मला काम आहे. असं नका करू. कारण संस्कार जर जतन करायचे असतील तर विहारात सगळ्यांना जावं लागेल. बरं, विहारात ज्या ज्या लोकांना जाता येत नाही त्यांनी आपल्या घराला विहार करावं. सुखी व्हायचं ना, समाधानी व्हायचं ना, आरोग्यदायी व्हायचं ना. फक्त संस्कार जतन करा. जे संस्कार तथागत सम्यक संबुद्धांनी दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले, ते संस्कार आपापल्या घरामध्ये जतन करा. 1 महिने निरीक्षण करा, 1 महिन्यात तुमच्या परिवाराचा उत्कर्ष होईल. पण त्याला कंटिन्युटी लागते बरं का. 1 दिवस करायचं ना 8 दिवस आराम, तशानं जमत नाही. तुम्ही कामाला जाता, कामाला 15 दिवस गेले आणि मालकाला म्हटलं की 1 महिन्याची पगार द्या, मालक काय करेल बरं? देईल का? इथे तसंच आहे ना. तुम्हाला कंटिन्यू ते कामं करावं लागतील. म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही धम्माचे संस्कार लेकरांच्या समवेत जतन करा. 1-2 वेळेस लेकरं बसणार नाहीत, महिनाभर बसणार नाहीत, पण आपोआप त्या लेकरांच्या निरीक्षणातून ही गोष्ट लक्षात येईल, अरे सकाळी उठल्याबरोबर मम्मी पप्पा बसलेले आहेत, आपणही बसावं. ते पण बुद्धाची वंदना घेऊ लागलेत, आपणही करावी बुद्ध धम्म संघाची वंदना. अशानं ते सगळी पिढीच्या पिढी घडत असते. आणि म्हणून पिढी जर घडवायची असेल तर पहिले तुम्हाला घडावं लागेल. याच उद्देशानं आपण वारंवार या अशा कार्यक्रमाच्या दरम्यान थोडे 2 शब्द का होईना पण ऐकून साठून त्यानुसार आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचरण आणि संस्काराच्या शिवाय तुम्हाला आम्हाला काही भेटणार नाही. संस्कार आम्ही जतन करूया आणि खूप चांगल्या पद्धतीने धम्म आचरण करून आमच्या जीवनाला सुखी, समृद्ध आणि आनंददायी बनवण्याचा प्रयत्न करूया. आता हे संस्कार कसे येतील घरात? संस्कार तेव्हाच येतील ना जेव्हा भिक्खू घरात येतील. म्हणून आम्ही आमच्यावरती स्वतःवरती संस्कार पडण्यासाठी, लेकरांवरती संस्कार पडण्यासाठी किमान एका परिवारानं 1 महिन्यातून एकदा बौद्ध भिक्खूंना भोजनदान दिलं पाहिजे. 1 महिन्यातून एकदा. तुमच्याकडे पाहुणे किती येतात महिन्यातून? मोजता येत नाही, आहे ना. भिक्खूला 1 महिन्यातून एकदा भोजनदान दिलं पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे, भंतीजी आम्हाला तुम्ही धम्मदेशना द्या. त्यांना म्हणायचं, भंतीजी अर्धा तास 1 तास आमच्या पोरांना संस्कार द्या, आम्हाला शिकवा. 1 महिन्यातून एकदा तरी बौद्ध भिक्षू आपल्या घरात आला पाहिजे. ज्या ज्या लोकांना वाटते की आमचा संस्कार
आमच्या सगळ्या धम्मसंस्कार मुलांना समजला पाहिजे, आमचे मुलं चांगले राहिले पाहिजे, चांगले वागले पाहिजे, त्या सर्व लोकांनी 1 महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे भंतीजी यायला पाहिजे, अशा विचारानं काम केलं पाहिजे. तसं विजयनगर आमचं खूप चांगलं आहे. विजयनगरातले लोक भिक्षूला बोलवतात. पूजनीय भदंत शांतिदूतजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले तुम्ही सगळे लोक आहात, आम्हाला त्याची कल्पना आहे. आम्ही बऱ्याच वेळेस तुमच्याकडे भोजनदानाला येऊन गेलो आणि म्हणून वारंवार निमित्त कोणतंही असू दे पण भंतीजीचं येणं जाणं वाढलं पाहिजे. कारण भंतीजीकडे काही अपेक्षा नाही बिचाऱ्याकडे. त्याला तुम्ही चटणी भाकर द्या, तुम्ही त्याला काही खाऊ घाला, तो तुम्हाला आशीर्वादच देऊन जाईल. जाताना म्हणणार नाही ताई मीठ जरा जास्तच झालं असं म्हणते का भिक्षू कोणता? जे दिलं ते खाते बिचारा चांगलं, पण खाऊन फक्त हात धुवून जाते का भिक्षू? नाही, तर तुम्हाला जीवन शिकून जाते, तुम्हाला संस्कार शिकून जातात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार वारंवार केला पाहिजे. 1 महिन्यातून एका भिक्षूला भोजनदान गेलंच पाहिजे आणि 1 वर्षातून प्रत्येक परिवारातून 1 चिवर गेलं पाहिजे. 1 चिवर म्हणजे वाघमारे साहेब फार कमी पैशात आम्हाला कपडे शिवून देतात. साऱ्या भिक्षूंचे कपडे वाघमारे साहेब शिवतात. बरं, कोणत्याच भिक्षूला ते म्हणत नाही एवढेच द्या तेवढेच द्या, ते म्हणतात जेवढे द्यायचे तेवढे द्या, नाही दिले तरी चालते, है ना. तर हे पुण्यकर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. तुमच्याकडे पैसा कोणी विचारत नाही, तुमच्याकडे सोनं किती आहे विचारत नाही, आणि गळ्यातले मणी किती आहे कोणी मोजत नाही. मोजतं काय की तुम्ही कर्म कसे करू लागले, तुम्ही वागू कशी लागले, तुमचा समाजाला काय फायदा होऊ लागला. परिवाराला तर प्रत्येकाचा फायदा होईल हो, पण संघाला काय तुमचा फायदा आहे, धम्माला काय तुमचा फायदा आहे, आणि समाजाला काय तुमचा फायदा आहे, या गोष्टीचा विचार लोक करतात. आणि असं जीवन लोक जेव्हा जगतील तेव्हा त्यांचं नाव निघेल का? नाही निघतच नाव. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. ज्याला ज्याला आपापला परिवार सुधारायचा आहे, हे बाकीचे सगळे धंदे सोडून द्या, त्याच्यात काय मजा नाही. तुम्ही जे काय करत असाल छोटे मोठे काय जे बऱ्याच गोष्टी तुम्ही करता मला माहित आहे, त्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही ते, पण चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त भिक्खू लोकांच्या संपर्कात या, त्यांच्याकडून जास्तीत जास्त धम्म शिका. वर्षावासातल्या 3 महिन्यापर्यंत धम्म आचरण करा आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागा. कारण याच कामाच्या भरोशावर आमचा धम्म जिवंत राहणार आहे. आमचं काम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. कोणी आम्हाला काही म्हणो, पण आपण धम्माच्या कामापासून वंचित होऊ नये. आजच्या या धम्मदेशनेमध्ये अधिक आपल्याला उपदेश देत नाही. वाघमारे साहेब, वाघमारे परिवार सातत्याने भिक्खू लोकांच्या संपर्कात आहेत. वाघमारे परिवाराच्या माध्यमातून छोटे मोठे धम्माच्या विषयी खूप चांगल्या पद्धतीनं कार्य सुरू आहे. अधिक आपल्या सर्वांना उपदेश न देता पुन्हा एकदा संपूर्ण वाघमारे परिवाराविषयी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी अर्पण करतो. वाघमारे बाबांच्या 5 उपादान स्कंदाला सुगती लाभो अशी सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांविषयी मंगल मैत्री अर्पण करून हा छोटासा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलं, आपल्या सर्वांचं मंगल हो.